राम राम मंडळी, कशा आहात? मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गव्हाची काढणी दाखवली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. तर ते रान हेच आहे. हे बघा, हे पाठीमागचं रान. आम्ही याच्यामध्ये मुगाची पेरणी केलेली आहे. मागच्या वेळेस आम्हाला पेरणी यंत्र वेळेवर मिळालं नसल्यामुळे आम्ही तीळ पेरणीसाठी उशीर होईल म्हणून तिळाची पेरणी हाताने शिंपून केली होती. तर चला मी तुम्हाला ते तीळ दाखवते कसा आलाय ते. पावसाने जरा तीळ वाकला होता. बघा आता व्यवस्थित झालेला आहे तीळ. बघा हे तीळ आहे, तो छान झालाय, मस्त. तिळाला फुलं पण आलेले आहेत. हे बघा पूर्ण रान हिरवगार झालेला आहे. बघा छान आलाय तीळ, मस्त. पण यावेळेस आम्हाला पेरणी यंत्र वेळेवर मिळालं आणि आम्ही मुगाची पेरणी छोट्या ट्रॅक्टरने केलेली आहे. तर चला मी तुम्हाला आम्ही मुगाची पेरणी कशा पद्धतीने केली ते दाखवते. हे बघा मंडळी, हे पूर्ण रान गव्हाचं होतं आणि आता आम्हाला या रानामध्ये मुगाची पेरणी करायची आहे. त्यामुळे ह्या ज्या गव्हाच्या कांड्या आहेत ते पूर्ण कांड्या आम्ही जाळून घेत आहोत. त्यानंतर या रानाला नांगरून रान चांगलं वाळल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी त्याच्यावर रोटावेटर फिरून घेतलेला आहे आणि आता हे रान पेरणीसाठी तयार झालेलं आहे. सर्वप्रथम मी मुगाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करून घेतलेली आहे आणि आता याला वाळवण्यासाठी एका झाडाच्या सावलीखाली थारीवर पसरून घेतलेला आहे. हे 20-20-0-13 खताचं एक पोतं आहे. याच्यामधलं अर्ध खत मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये 2.5 किलो रायझरजी टाकून त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण खत मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता हे खत पेरणी यंत्राच्या एका डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण खत मी डब्यामध्ये भरून घेत आहे. शेवटचं राहिलेलं ते पण खत मी डब्यामध्ये भरून घेतलंय. आता राहिलेलं जे अर्ध पोतं खत होतं त्याच्यामध्ये 2.5 किलो रायझरजी टाकून त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि सुकवण्यासाठी जे बी ठेवलं होतं ते बी पण खतामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आता मी खत आणि बी हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे खत आणि बी पेरणी यंत्राच्या दुसऱ्या डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर बघा आता हे खत आणि बी मी डब्यामध्ये भरून घेत आहे. सहसा शेतकरी एका डब्यामध्ये खत आणि दुसऱ्या डब्यामध्ये बी टाकून पेरणी करतात, पण आम्हाला थोडी दाट पेरणी करायची असल्यामुळे आम्ही एका डब्यामध्ये खत आणि दुसऱ्या डब्यामध्ये खत आणि बी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर मग आता मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, एका डब्यामध्ये खत आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये खत आणि बी हे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. ते पहा, तिकडे माझी चंद्रा चारा खात आहे आणि आता आपलं हे पेरणी यंत्र पेरणी करण्यासाठी तयार झालेलं आहे. चला तर मग आता आपण पेरणी करून घेऊया. हे बघा मंडळी, हे छोटे ट्रॅक्टर पेरणी सोबतच सऱ्या पण पाळत आहे. आज तर पेरणी पूर्ण होऊन जाईल, पण आज आणि उद्या करंट राहणार नाही. करंट परवाच्या दिवशी सकाळी 6 वाजता येणार आहे. त्यामुळे आम्हाला सकाळी 6 वाजता पाणी देण्यासाठी यावं लागेल आणि आता आपली हे पेरणी पूर्ण झालेली आहे. हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी 6 वाजता पाणी देण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहोत आणि आता सूर्य उगवलेला आहे. बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. इकडे पाणी चालू आहे आणि तिकडे सूर्य उगवलेला आहे. बघा ना, निसर्गाची कशी कमाल आहे. जेव्हा केव्हा शेतकरी आपल्या पिकांना पाणी देत असतो तेव्हा बगळ्यांना आपोआप कळतं की इथे पाणी देणं चालू आहे व ते जमिनीतून निघणाऱ्या किड्याआळ्या खाण्यासाठी शेतामध्ये येतात. त्यामुळे आपल्या पिकांवर किड्याआळ्यांचा प्रादुर्भाव थोडा कमी होतो. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. आमचं पूर्ण ढेलं पाणी देऊन झालेलं आहे. हे बघा, या पूर्ण ढेल्याला पाणी दिलेलं आहे. बाकीचं जे गव्हाचं रान राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडासा चारा होता, ते गुरांना खाण्यासाठी होईल म्हणून आज आम्ही आमच्या शेतामध्ये गुरं बोलवलेले आहेत. त्यासोबतच हे जे रान होतं त्या रानाला पण नांगरून घेत आहोत. कसं आहे ना, जर रान आता नांगरलं तर ते रान उन्हाळाभर छान तळतं आणि जेव्हा आपण पेरणीच्या आधी त्याच्यावर रोटावेटर फिरू तेव्हा ते पूर्ण ढेकळं फुटून जातील आणि रानाला छान मसार तयार होईल. या कळपामध्ये मला एक मेंढराचं गोंडस पिल्लू दिसलं आणि त्याला जवळ घेण्याचा मोह मला आवरलाच नाही आणि मी त्याला जवळ घेतलं, गोंजारलं. खरं सांगू का, माझी एक इच्छा आहे, माझ्याजवळ एक गाय असावी. माझी चंद्रा तर आहेच, पण चंद्रासोबतच एक गाय पण असावी. जर जमलंच तर मी काही दिवसामध्ये माझ्या शेतामध्ये एक गाय घेऊन येईल आणि तिची व चंद्राची खूप सोय करेन. हे बघा, सकाळी जे बगळे आले होते त्यांचा आता थवा झालेला आहे आणि ते आकाशामध्ये मस्त उडत आहेत. असं दृश्य आपल्याला शहरामध्ये फार कमी पाहायला मिळतं. जास्तीत जास्त असे दृश्य तर आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतात. तर बघा किती छान दृश्य आहे. इकडे खाली गुरं चरत आहेत आणि आकाशामध्ये मस्त बगळे उडत आहेत. आता यांचं उडून झालेलं आहे आणि ते आपल्या आपल्या जागेवर बसत आहेत.
तर बघा, काही बगळे झाडावर बसले आहेत आणि काही बगळे जमिनीवर किडे खाण्यासाठी बसलेले आहेत। आज पेरणी करून जवळपास 8 दिवस झालेले आहेत आणि बघा किती छान मूग उगवलेला आहे। चला तर मग मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा किती छान तास उगवलेले आहेत आणि हे जे तुम्हाला हिरवं हिरवं गवत दिसत आहे ते गव्हाचं रान असल्यामुळे जे पडलेला गहू होता ते गहू उगवलेला आहे। त्याची काही तेवढी काळजी करायची गरज नाही। जेव्हा आपण त्याच्यावर तणनाशक मारू तेव्हा ते गहू आणि तण मरून जाईल। मंडळी, हा पूर्ण व्हिडिओ शूट करण्यासाठी मला जवळपास 10 ते 15 दिवस लागलेले आहेत। वेळ लागला तरी हे काय हरकत नाही, मी तुमच्यासाठी असे शेती संबंधित नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। तर माझ्या ह्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्हाला ही आमची मुगाची पेरणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा।